Hello student. Student, this is your English lecture for standard 9. Today we will start our new lesson 2.2. The name of that lesson is Helen Keller and Annie Sullivan. This is the name of our new lesson. Before we start the lesson, let's see chit chat activity. So open page number 36 as well as open your notebook. I am telling answer of each question. You have to listen and you have to write all the answers in your notebook. Open page number 36, chit chat activity. What is your favorite school subject? Here you have to mention the subject you like most in your school. Everyone's answers are different because all these questions are personal response questions. What is your favorite school subject? According to me, my favorite school subject is English. Second one, which subject do you find the most difficult? Which subject do you think that is very much difficult or hard for you? Here you have to mention the name of that difficult subject. According to me, English and Maths both are a difficult subject for me. Our answer is, or my answer is, I think Science and Maths are the most difficult subject for me. Third one, what do you do to try to understand it better? In second sentence, second question, we have mentioned two subjects, Maths and Science, that two are very difficult for us. For understanding that subject, which activity we will do? Our answer is, I will always pay attention in the class. Second, I shall understand the basic concept. And third one, practice, practice and practice, more practice. Third questionचं meaning बघा. जे क्वेश्चन जे सब्जेक्ट तुम्हाला जास्त डिफिकल्ट वाटतात ते सोपे वाटण्यासाठी फॉर देअर बेटरमेंट तुम्ही काय करू शकता? फर्स्ट वन, पे अटेन्शन इन द क्लास. ते सब्जेक्ट इझी होण्यासाठी वर्गामध्ये मी अटेन्शन देऊन, लक्ष देऊन आय कॅन पे अटेन्शन इन द क्लास. दॅट इज नंबर वन. सेकंड वन, अंडरस्टँड द बेसिक कॉन्सेप्ट. मी त्या सब्जेक्ट मधल्या बेसिक कॉन्सेप्ट अंडरस्टँड करायचा प्रयत्न करेन. आणि थर्ड वन, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड मोर प्रॅक्टिस. जे दोन सब्जेक्ट मला फारच डिफिकल्ट वाटतात त्या सब्जेक्ट विषयी, त्या सब्जेक्टची मी अधिकाधिक प्रॅक्टिस करेन, त्याचा सराव करेन. नेक्स्ट वन, कॅन आय हेल्प यू टू डॅश डॅश. इथं असा प्रश्न केलाय, कॅन आय हेल्प यू टू, मी तुला मदत करू शकते का? मला कुठला विषय सोपा वाटतो? आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये सांगितलंय इंग्लिश. मला इंग्लिश येते, त्यामुळे मी इंग्लिश समजून देण्यासाठी तुला मदत करू शकते का? इथं आपल्याला ते आन्सर लिहायचं आहे. कॅन आय हेल्प यू टू अंडरस्टँड इंग्लिश बेटर. आवर आन्सर इज अंडरस्टँड इंग्लिश बेटर. नेक्स्ट वन, कॅन यू हेल्प मी, तुम्ही मला मदत करू शकता का? असा प्रश्न विचारलाय. कुठल्या सब्जेक्टसाठी? मॅथ्स आणि सायन्स. दॅट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. मॅथ्स अँड सायन्स हे दोन सब्जेक्ट माझ्यासाठी खूप अवघड आहेत. ते समजून घेण्यासाठी तुम्ही मला मदत करू शकता का? असं आपल्याला इथे लिहायचं आहे. सो आवर आन्सर इज, कॅन यू हेल्प मी टू अंडरस्टँड मॅथ्स अँड सायन्स बेटर. You have to write all these answer, that activity in your notebook. Now next one. There is one column given here in page number 36. Question is, observe your surroundings and write whether such facilities are available. How can you help to improve the situation? आपल्या आजूबाजूला तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करायचे आहे. इथं पॉइंट दिलेले आहे, त्या पॉइंट प्रमाणे तुम्हाला जर ऑब्झर्वेशन दिसलं तर त्याला तुम्ही काय करू शकता किंवा त्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. हेलन केलर आणि ॲने सुलेव्हन
सुलेव्हन हा जो लेसन आहे तुम्हाला ऐकून माहिती असेल, हेलन केलर ही एक मुलगी होती की जी अंध होती, जिला ऐकता येत नव्हतं, डिसेबल मुलगी होती. आणि या मुलगीच्या आयुष्यामध्ये वळण देणारी व्यक्ती किंवा वळण आणणारी व्यक्ती ती म्हणजे तिचा गुरु ॲनी सुलेव्हन. ॲनी सुलेव्हननं तिला लिहायला वाचायला शिकवलं. तिचा गुरु आहे ॲनी सुलेव्हन. पण हे करत असताना तिच्यामध्ये आलेल्या डिफिकल्टीज आहेत, यांनी कुठले कुठले प्रॉब्लेम तिने फेस केले हे आपल्याला ह्या लेसनमध्ये बघायचं आहे. अशा प्रकारच्या व्यक्ती आपल्या सराउंडिंगमध्ये असतील तर आपल्याला पुढचा चार्ट हा भरायचा आहे. आवर चार्ट इज वन कॉलम इज डिसएबिलिटी म्हणजे काही कमतरता असणे, चॅलेंजेस आव्हानं, नेसेसरी फॅसिलिटीज आवश्यक असणाऱ्या गरजेच्या वस्तू. डिसएबिलिटी म्हणजे काय? पहिल्यांदा आपण समाजामध्ये बघत असतो काही व्यक्ती ह्या आपल्यासारख्या नॉर्मल असतात, काही व्यक्ती ह्या डिसएबल असतात. म्हणजे काही व्यक्ती मतिमंद असतात, त्यांची बुद्धी असते पण बुद्धी थोडीशी कमी असते. काही व्यक्ती ह्या गतिमंद असतात. गतिमंद म्हणजे ते नॉर्मल लोकांसारखे असतात पण त्यांचा लिखाणाचा, वाचनाचा किंवा इतर ॲक्टिव्हिटी करण्याचा वेग असतो, त्यांची गती असते ती थोडीशी कमी असते. ती लोक नॉर्मल असतात पण त्यांची गती ही ते ॲक्वायर करण्याची जी गती असते, जो स्पीड असतो तो स्पीड त्या लोकांचा कमी असतो, त्यांना म्हणायचं गतिमंद. ह्याच्यापेक्षा वेगळी लोक आपण समाजामध्ये बघत असतो की जी लोक लहानपणापासूनच ज्यांना बघता येत नाही, त्यांना दिसत नाही, डोळ्याने अंध असतात, अशा काही व्यक्ती आपल्या समाजामध्ये आजूबाजूला असतात. तसंच अशाही काही व्यक्ती असतात की ज्यांना कानाने ऐकू येत नाहीये तरी ती खूप छान प्रकारे लाईफ जगत असतात. अशाही काही व्यक्ती आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो. अशाही व्यक्ती असतात की जे हाताने किंवा पायाने अपंग असतात पण ती लोक सुद्धा येणाऱ्या चॅलेंजेसला फेस करतात आणि आपलं लाईफ खूप छान बेटर प्रकारे ते आपलं लाईफ व्यतीत करत असतात. असेच काही डिसेबिलिटी आपल्या आजूबाजूला दिसत आहेत का? त्यांना कोणत्या चॅलेंजेसला फेस करावे लागते हे आपल्याला ह्या चार्टमध्ये लिहायचं आहे. नाउ सी इन द चार्ट डिसेबिलिटी. नंबर 1 हिअरिंग लॉस अँड डेफनेस. हिअरिंग लॉस म्हणजे हिअर म्हणजे ऐकू येणे, ऐकायला कमी येतं आणि बधिरपणा येतो. डिफनेस म्हणजे ऐकणे, ऐकायला काहीही न येणे त्याला डिफनेस असं म्हणतात. अशा वेळेला त्या व्यक्तीच्या पुढं काही चॅलेंजेस असतात ते आपल्याला लिहायचे आहेत. आन्सर इज डिफिकल्टी इन हिअरिंग अँड अंडरस्टँड द थिंग. आपण बोललेल्या गोष्टी त्या व्यक्तीला ऐकायला येत नसल्यामुळं होतं कसं? देर इज अ डिफिकल्टी इन हिअरिंग अँड अंडरस्टँड द थिंग्स. द नेसेसरी फॅसिलिटीज. त्या कॉलममध्ये काय लिहिते बघा. अशा लोकांना आपण कसं शिकवू शकतो? पिक्चर अँड व्हिज्युअल वेबसाईट और व्हिज्युअल व्हिडिओ बी मेड अवेलेबल. अशा व्यक्तींना शिकवण्यासाठी आपण पिक्चरचा वापर करू शकतो किंवा व्हिज्युअल व्हिडिओचा वापर करू शकतो आणि त्या लोकांना दाखवून आपण त्यांना शिकवू शकतो. सेकंड डिसेबिलिटी दॅट इज विजन लॉस अँड ब्लाइंडनेस. ज्या व्यक्तींची दृष्टी जाते आपण त्यांना अंध म्हणतो. अशा व्यक्तींना काय चॅलेंजेस फेस करावे लागतात? डिफिकल्टी टू यूज and find the roads and locating the things. ज्या व्यक्तींना दिसत नाहीये त्या व्यक्तींना आपण एखादी वस्तू दाखवायला गेलो तर they are unable to see that thing as well as they cannot found proper their road or way. रस्त्यावरून जात असताना सुद्धा त्यांना त्यांच्या रोडवरती अडखळायला होतं. that is the challenge. Necessary activity. What is a necessary activity? Audible sound and instructions to be given by the audible devices. अशा व्यक्तींना ज्यांना दिसत नाहीये त्यांना आपण फक्त ऑडिओ म्हणजे ऐकू येणाऱ्या क्लिपच्या माध्यमातून शिकवू शकतो. थर्ड डिसेबिलिटी दॅट इज स्पीच डिसऑर्डर.
अशाही काही व्यक्ती आपल्या समाजामध्ये असतात की ज्यांना बोलता येत नाहीये, ज्यांना आपण मुक्या व्यक्ती असं म्हणतो. त्या लोकांच्या पुढे येणारे चॅलेंजेस बघा. अनेबल टू स्पीक टू पीपल अँड मेक द पीपल अंडरस्टँड हिज पॉइंट. ज्या व्यक्तींना बोलता येत नाहीये त्या व्यक्ती हावभाव करून कृतीच्या मार्फत लोकांना आपलं म्हणणं समजावून सांगायचा प्रयत्न करतात. पण समोरच्या व्यक्तीला त्यांचे हावभाव जर नाही कळाले तर त्यांचं म्हणणं ते समोरच्या व्यक्तीला समजावून सांगू शकत नाही. दॅट इज द चॅलेंज इन फ्रंट ऑफ देम. नेसेसरी फॅसिलिटीज. पीपल एबल टू अंडरस्टँड द गेस्चर शुड हेल्प. काय होते बघा, अशा वेळेला लोकांनी त्या समोरच्या मुख्य असणाऱ्या माणसानं केलेले गेस्चर म्हणजे हातवारे किंवा हावभाव, पुढच्या व्यक्तीला त्या माणसाचे हातवारे किंवा हावभाव समजून घेण्याची कॅपॅसिटी असायला पाहिजे. मगच आपलं म्हणणं ती व्यक्ती पुढच्या व्यक्तीला समजावून सांगू शकते. नेक्स्ट वन, फिजिकल डिसॅबिलिटी. फिजिकल डिसॅबिलिटी म्हणजे हात किंवा पाय ह्याच्यामध्ये कमतरता असणे, डिसएबल असणे. ह्याच्यामध्ये चॅलेंजेस काय आहेत बघा. वॉकिंग डिफिकल्टी इन हँडलिंग थिंग्स. जर आपल्याला पाय नसेल तर आपण चालू शकणार नाही. जर आपल्याकडे हात नसेल तर आपण कुठल्याही वस्तूला पकडू शकणार नाही, आपण लिहू शकणार नाही, आपल्या कुठल्याही गोष्टीला टच करू शकणार नाही. दॅट इज द चॅलेंजेस इन फ्रंट ऑफ दॅट पीपल. नेक्स्ट वन, नेसेसरी फॅसिलिटीज. व्हीलचेअर्स अँड अदर हेल्पिंग डिव्हाइसेस. ज्यावेळेला हात किंवा पाय ह्याच्यामध्ये डिसेबल असतो आपण, त्यावेळेला आपल्या सगळ्यात मदतीला येणारी गोष्ट म्हणजे असते व्हीलचेअर. नेक्स्ट वन, इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी. मी मगाशी गतिमान म्हटलं होतं, म्हणजेच इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटी. बुद्धी आहे पण बुद्धी थोडीशी कमी आहे. चॅलेंजेस काय येतात बघूया. मेंटल सिकनेस अँड डिफिकल्टी इन अंडरस्टँडिंग रेग्युलर टास्क. त्या लोकांना मेंटली ती लोक स्ट्रॉंग नसतात आणि कुठलीही गोष्ट तुम्ही रेग्युलर त्यांना सांगितली तर दे आर अनेबल टू डू दॅट रेग्युलर टास्क और रेग्युलर वर्क. दिस इज द challenge in front of such type of people. And necessary facility, proper and sympathetical care. त्या लोकांची आपल्याला खूप प्रॉपरली केअर करायला पाहिजे, काळजी करायला पाहिजे. and the last one, learning disorder. अशा बऱ्याच व्यक्ती असतात की ज्यांना लिखाणामध्ये लिहिताना वाचताना समजून घेताना they are unable to learn properly. त्यांच्याकडे काय चॅलेंज असतात बघा. अनेबल टू अंडरस्टँड एनिथिंग. त्यांना काहीच कळत नाहीये. आणि नेसेसरी फॅसिलिटी, जंटल केअर बाय पीपल. अशा लोकांना आपण इग्नोर करायचं नाहीये. जंटली त्यांना ट्रीट करायचं आहे, त्यांना सिम्पॅथी दाखवायची आहे, त्यांना सहानुभूती दाखवायची आहे आणि त्यांना आपल्या बरोबर येण्यासाठी आपण खूप प्रयत्न करायचे आहे. दिस इज ऑल चिट चॅट ॲक्टिव्हिटी. तुम्हाला मी टास्क सांगणार आहे आता. घरामध्ये तुम्ही आता घरीच असणार आहे. घरामध्ये पट्टी, डोळ्यावरती एक पट्टी बांधायची आणि डोळ्यावरती पट्टी बांधून तुम्ही घरामध्ये किती इझिली फिरू शकता बघायचं आहे. किती हार्ड काम असतं. आपले जर डोळे नसतील, आपल्याला दिसत नसेल तर आपण त्या गोष्टी कशा हँडल करणार आहोत हे बघणं हे आपल्याला खूप अवघड जाते. घरामध्ये तुम्ही ट्रायल करा. म्हणजे नेक्स्ट आपण हेलन केलरचा जेव्हा लेसन शिकणार आहोत त्यावेळेला अशी मुलगी जिला सगळं नवीन शिकवायचं आहे, जिला काहीच दिसत नाहीये, ते शिकवताना त्या टीचर पुढे किती मोठी आव्हान आली असतील, मुलगीला शिकताना किती प्रॉब्लेम फेस करावे लागले असतील, ते समजणं आपल्याला सोपं जाणार आहे. नाव योर होमवर्क इज राईट ऑल दॅट चिट चॅट ॲक्टिव्हिटी इन युअर नोटबुक विथ प्रॉपर आन्सर. टिल देन, गुड डे.